हाय गाईज, एस एस ग्रुप ऑफ मॅथमॅटिक्स वर्ल्डमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. या अगोदरच्या सर्व लेक्चर्समध्ये आपण 12चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो पूर्णपणे क्लोज केलेला आहे. आता एक नवीन असा सुंदर टॉपिक जो आहे तो टॉपिक आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. जे काही डेरिव्हेटिव्ह नावाचा टॉपिक आपण शिकलो त्याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन्स कुठे यूज केले जातात किंवा कशा प्रकारे डेरिव्हेटिव्ह अप्लाय होतो किंवा यूज केला जातो हे आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहायचं आहे. एकदम सोपा आणि इझी टॉपिक आहे. ज्यांना डेरिव्हेटिव्ह व्यवस्थितरित्या समजलं ना तो हा टॉपिक खूप इझी आणि कमी वेळामध्ये प्रिपेअर करू शकतो. यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन टँजंटचे जे पॉईंट्स आहेत किंवा नॉर्मलचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स काढण्यासाठी MCQ जो आहे तो विचारू शकतात. मग या टॉपिकमध्ये तुम्हाला जे काही इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन आपण अगोदर पाहणार आहोत. त्यानंतर आपण एक्झॅक्टली जे काही एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहेत. हा टॉपिक प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येणं हा खूप इम्पॉर्टंट किंवा डेरिव्हेटिव्ह यायलाच पाहिजे. त्याचं जर रिव्हिजन व्यवस्थित केलेलं असेल तर हा टॉपिक विदिन 2 days तुम्ही क्लोज करू शकता. राईट. हा टॉपिक चालू करण्यामागचा जो उद्देश आहे की तुमचा डेरिव्हेटिव्ह व्यवस्थितरित्या तुम्हाला समजला आहे, त्यानंतर तो तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केला आहे, मग त्याच्यावरतीच हा टॉपिक डिपेंड असल्यामुळे लगेच आपण हा टॉपिक चालू करतो आहे. बरोबर. मग हा टॉपिक व्यवस्थितरित्या दोन्ही टॉपिक तुमचे व्यवस्थितरित्या प्रिपेअर होतील आणि मग आपण जे काही समजा पार्ट 1 आहे त्या पार्ट 1कडे जाणार आहोत. मग हा टॉपिक चालू करण्याच्या अगोदर आपण हा डेरिव्हेटिव्ह ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जे आहे ते कोणत्या ठिकाणी यूज केलं जातात ते पण माहीत असायला पाहिजे. तुमचे जे काही इंजिनिअरिंग सेक्टर आहे रिसर्च सेंटर, त्या रिसर्च सेंटरमध्ये इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये या ॲप्लिकेशन किंवा डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन यूज केलं जातं किंवा तिथं डेरिव्हेटिव्ह वापरला जातो. तुम्हाला माहीत असेल तुम्ही फिजिक्स नावाचा जो सब्जेक्ट आहे तो शिकता. त्या फिजिक्समध्ये व्हॅलॉसिटी, ॲक्सेलरेशन, स्पीड हे जे आपण कॅल्क्युलेट करतो तो पण एक डेरिव्हेटिव्हचंच ॲप्लिकेशन आहे. राईट. रेट ऑफ मेजर जे म्हणतो त्याच्यामध्ये आपण व्हॅलॉसिटी, ॲक्सेलरेशन, स्पीड या क्वांटिटी काय केल्या जातात, कॅल्क्युलेट केल्या जातात. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे जे ॲप्लिकेशन्स आहेत देर आर हॅव्हिंग लॉट ऑफ स्ट्रीम वेअर डेरिव्हेटिव्ह इज टू बी यूज. मग आपण तो डेरिव्हेटिव्ह कसा आणि कोणत्या पद्धतीनं यूज केला जातो ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे हे आपण बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ टॉपिक? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहायचं आहे काय काय? इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. तुम्ही जो 11चा टॉपिक पाहिला होता कोणता? स्ट्रेट लाईन. त्या स्ट्रेट लाईनमध्ये इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल किंवा टाईप्स ऑफ लाईन हा कॉन्सेप्ट तुम्ही शिकला होता. राईट. त्यामध्ये तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म नावाचं जे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ते इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. तिथं आपण डेरिव्हेटिव्हचा यूज केला होता. राईट. मग सेम तोच पॉईंट आपल्याला या बीटमध्ये पण किंवा या टॉपिकमध्ये रिवाईज करायचं. राईट. फर्स्ट ॲप्लिकेशन काय? टू फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. राईट. त्यानंतर सेकंड रेट ऑफ मेजर. रेट ऑफ मेजर म्हणजे एखादी कुठलीही व्हॅरिएबल क्वांटिटी असेल आणि त्याचं जर आपल्याला रेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर डेरिव्हेटिव्हचा यूज करतो आपण, डिफरन्शिएशनचा यूज करतो. राईट. ॲक्सेलरेशन असेल, व्हॅलॉसिटी असेल, डिस्प्लेसमेंट जे त्याला आपण डिफरन्शिएट करतो आणि व्हॅलॉसिटी, ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करतो. राईट. सेकंड काय? रेट ऑफ मेजर. हे डिटेलमध्ये आपण त्या बीटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. मग एखादं फंक्शन असेल, कोणते कोणते फंक्शन्स आहेत तुमचा काय असेल? कंपोजिट फंक्शन असेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे जे फंक्शन आहेत हे फंक्शन इन्क्रीज किंवा डिक्रीज जे आहेत ते कशा पद्धतीने होतात ते कॅल्क्युलेट करण्यासाठी पण आपण या डेरिव्हेटिव्हचा यूज करतो. राईट. मग दुसरं जे बीट आहे त्याच्या पुढला मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा अँड मिनिमा हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपण जी वॉल्यूम असेल, स्पेरिकल वॉल्यूम, त्यानंतर सिलेंड्रिकल वॉल्यूम, एरिया असेल,
ह्या ज्या क्वांटिटी आहेत या क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे हे चेक करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा आपण काय करतो यूज करतो. त्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन, राईट. ॲप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, तुमच्या जे काही व्हॅल्यूज आहेत एखादी व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. समजा क्यूब रूट ऑफ 8 हे तुम्ही इझिली सांगू शकता की सर 8चा क्यूब रूट 2 आहे. पण जर समजा 8.003 असेल, समजून घ्या या अप्रॉक्सिमेशनमध्ये काय करायचं आहे, समजा क्यूब रूट ऑफ 8.002, राईट. आता आपल्याला 8चा क्यूब रूट माहिती आहे सर एक्झॅक्टली 2 आहे, पण इथं व्हॅल्यू काय 8.002. मग अशा क्वांटिटीचं जर समजा आपल्याला क्यूब रूट काढायचं असेल तर त्या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेशन नावाचा कॉन्सेप्ट आपण युटिलाइज करतो. मग ॲप्रॉक्सिमेशन काढण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचा वापर करावाच लागतो, राईट. दिस इज नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ युअर डेरिव्हेटिव्ह. आता हा जो क्यूब रूट आहे हा क्यूब रूट काय येईल 2 समथिंग म्हणजे ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येईल. मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पण आपल्याला डेरिव्हेटिव्हचा वापर करावा लागतो. त्यानंतर रोल्स थेरम, हा जो थेरम आहे हा थेरम आणि लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम हे दोन थेरम हा वेगळा कॉन्सेप्ट आहे. हे सगळे जे पॉईंट आहेत हे सगळे पॉईंट इट इज फ्रॉम युअर NCERT बुक, राईट. पण तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस या कोविड-19मुळे 25% जो रिड्यूस झाला आहे त्यामध्ये काही पॉईंट्स डिलीट केलेले आहेत. ते पॉईंट कोणते डिलीट केलेत ते पण सांगतो. आणि जो काही समजा तुमचा NCERT बुकमधला सिलेबस आहे हे सगळे पॉईंट या टॉपिकमध्ये मी कव्हर करणार आहे, राईट. जरी सिलेबस डिलीट केला असला तरी हे सगळे पॉईंट मी तुम्हाला या टॉपिकमध्ये घेणार आहे. मग या टॉपिकमध्ये जो काही तुमचा स्टेट बोर्ड आहे त्या स्टेट बोर्डनी 3 पॉईंट जे आहेत ते 3 पॉईंट डिलीट केलेले आहेत. त्यामध्ये तुमचा हा ॲप्रॉक्सिमेशन नावाचा जो कॉन्सेप्ट आहे हा रोल्स थेरम आणि लॅग्रेंजेस थेरम ही 3 कॉन्सेप्ट्स तुमच्या सिलेबसमधून त्यांनी कमी केलेत. तरी पण आपण जे काही प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन JEE करत असल्यामुळे आपण हे तिन्ही पॉईंट पण काय करणार आहोत शिकणार आहोत, राईट. मग हा जो काही समजा टोटल टॉपिक आहे हे तुमचं या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नावाच्या टॉपिकचं इंट्रोडक्शन आहे. मग आता आपण या टॉपिकमधले जे काही बीट्स आहेत ते बीट्स आपण काय करणार आहोत 1 by 1 पाहणार आहोत. पहिलं जे बीट आहे ते काय इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. 95% स्टुडंटला हे कॉन्सेप्ट माहिती आहे तरी पण आपण काय करणार आहोत याला रिवाईज करणार आहोत आणि मग नंतर पुढले जे काही बीट आहेत ते आपण 1 by 1 सगळे बीट आपण कव्हर करूया, ठीक आहे. चला मग पहिला जो आहे तो इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. 1 by 1 आपल्याला ते जे बीट आहेत ते बीट पाहिजेत. त्यातलं फर्स्ट जे बीट आहे त्याचं नाव काय इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ युअर डेरिव्हेटिव्ह. इकडे बघ बेटा, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल इथं डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने यूज करायचा. मग तो यूज करण्याच्या अगोदर हा आपल्याला डायग्राम आहे ती डायग्राम काय करायची ड्रॉ करायची. बघा हा जो ग्राफ आहे याला काय म्हणतो आपण कर्व म्हणतो. हा जो रेड पेनमध्ये दिसतोय ना याला म्हणतो आपण कर्व. कोणत्या टाईपचा कर्व आहे याला म्हणतो आपण पॅराबोला, राईट. हा जो पॅराबोला आहे ना हा पॅराबोला वाय ॲक्सिसला सिमेट्रिक आहे. वाय ॲक्सिसला सिमेट्रिक, निगेटिव्ह वाय ॲक्सिसला सिमेट्रिक. हे तुम्हाला माहीत असो किंवा नसो याचा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. बघायचं काय आपल्याला की हा जो कर्व आहे हा पॅराबोला आहे. या पॅराबोलाला मी 2 परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यात, राईट. ए पॉईंट आहे, या ए पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ केली, राईट. त्या लाईनला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर दुसरी लाईन ड्रॉ केली. सपोज मी काय करतो, दिस लाईन आय कॅन कॉल इट ॲज L1 आणि ही जी लाईन आहे हिला मी काय म्हणतो L2, राईट. मग L1 आणि L2 ह्या एकमेकाला कशात परपेंडिक्युलर. L1 परपेंडिक्युलर टू L2, राईट. L1 आणि L2 एकमेकाला कशात परपेंडिक्युलर आहे. म्हणजे
हा टँजंट आणि नॉर्मल दे आर मेकिंग 90 डिग्री विथ इच अदर. हा जो अँगल आहे हा अँगल काय असेल 90 डिग्री. मग आपल्याला ह्या L1चं आणि L2चं इक्वेशन काढायचं, राईट. इक्वेशन ऑफ लाईन L1 अँड लाईन L2 हे आपलं टार्गेट असेल. मग हे इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डेरिव्हेटिव्हचा वापर करावा लागतो. आता ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या दोन लाईन ए पॉईंटला मीट होत आहेत. कुठं भेटत आहेत ह्या दोघी, कुठं भेटत आहेत, ए पॉईंटला, राईट. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय, सपोज x1 अँड y1. मग आता वन बाय वन आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल पाहूया. मग बऱ्याच जणांना लागलीच लक्षात आलं असेल की इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल किंवा 11th मध्ये जो आपण टॉपिक पाहिला होता कोणता, लाईन, स्ट्रेट लाईन, त्यामध्ये 5 टाईपच्या आपण लाईन पाहिल्या होत्या. कोणत्या कोणत्या, इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉईंट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन इन 2 पॉईंट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म. ह्या पद्धतीचे आपण इक्वेशन लाईनचे पाहिले होते. मग त्यातला इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉईंट फॉर्म हे आपल्याला काय करायचे, पुट आउट करायचं किंवा त्याच्यावरून आपल्याला या L1 लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचे. बघा मग काय असेल, इफ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट, पासिंग थ्रू पॉइंट A x1 y1, लक्ष द्या बेटा, x1 y1, if a line passing through point A x1 y1, then equation of line, right. कोणती लाईन आहे, त्या लाईनला आपण काय म्हणले, L1, आणि L1 म्हणजेच कोण आहे, टँजंट. इक्वेशन ऑफ लाईन, राईट, दॅट इज टँजंट. इक्वेशन ऑफ लाईन टँजंट इज हां काय असेल, हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, y मायनस y1 इज इक्वल टू mx मायनस x1, राईट. हे असेल तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट. y मायनस y1 इज इक्वल टू mx मायनस x1, राईट. मग आता सगळ्यांना हे इक्वेशन ऑफ लाईन लक्षात आलं, पण बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे, सर व्हॉट इज मीन बाय एम, व्हॉट इज मीन बाय एम, राईट. हा एम म्हणजे काय असेल रे, स्लोप. कुणाचा स्लोप, या लाईनचा, राईट. ही जी टँजंट आहे या टँजंटचा जो स्लोप आहे तो स्लोप असेल, राईट. स्लोप, आता हा जो स्लोप आहे हा स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कर्वचा वापर करावा लागतो. कुणाचा वापर करावा लागतो, कर्व. हा कॉन्सेप्ट आहे तो व्यवस्थित लक्ष द्या, बरोबर. मग आता वेअर एम काय असेल तुमचा, एम इज नथिंग बट स्लोप, राईट. स्लोप म्हणजेच तुमचा dy बाय dx. मग एम म्हणजेच काय, स्लोप, म्हणजेच काय, dy बाय dx. याला आणखी एक नाव आहे, द नेम ऑफ स्लोप इट इज कॉल्ड ॲज ग्रेडियंट, राईट. म्हणजेच स्लोपला काय काय म्हणतो आपण, दाखवतो कशाने, एम dy बाय dx. स्लोपलाच दुसरं नाव काय, ग्रेडियंट. हे पण लक्षात असू द्या, ग्रेडियंट म्हणजेच स्लोप. मग सर हा स्लोप काढायचा कसा, हा स्लोप काढण्यासाठी हा जो दिलेला कर्व आहे कोणताही असेल, राईट. कर्व तुमचा सर्कल असेल, पॅराबोला असेल, एलिप्स असेल, हायपरबोला असेल किंवा आणखी कुठला रेक्टँगल असेल, कर्व कुठलाही असू शकतो. त्या कर्वच्या इक्वेशनला आपल्याला डिफरन्शिएट करायचे, राईट. सपोज आता हा जो कर्व आहे हा कर्व कोणता आहे, पॅराबोला. मग या पॅराबोलाचं इक्वेशन काय, x² इज इक्वल टू -4ay. हा स्टँडर्ड पॅराबोलाचं इक्वेशन आहे. मग या कर्वच्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं. काय करायचं, डिफरन्शिएट. मग डिफरन्शिएट करण्यासाठी x² चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 2x इज इक्वल टू -4a ॲज इट इज. हा जो y आहे या yचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, dy बाय dx. मग dy बाय dx म्हणजेच काय असतो, स्लोप.
एक्झॅक्टली फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जो काही कर्व असेल त्या कर्वला डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट केल्यानंतर तिथून dy बाय dx येईल. मग तो जो dy बाय dx आहे तोच काय असेल तुमचा त्या कर्वचा किंवा टँजंटचा स्लोप राईट. मग तो जो येणारा स्लोप आहे तो स्लोप या इक्वेशनमध्ये पुट आउट करायचा. y मायनस पॉईंट दिलेला असेल राईट. पॉईंट म्हणजे कोऑर्डिनेट दिलेले असतील 1,2 2,3 लाईक दॅट. ते जे पॉईंट आहेत ते पॉईंट काय करायचे यामध्ये ठेवायचे. आलेला स्लोप या इक्वेशनमध्ये ठेवायचा आणि टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं राईट. लक्षात आलं काय करायचं. प्रॉब्लेममध्ये आणखी तुमच्या लक्षात येईल. फक्त आता फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टँजंट. y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1 राईट. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. m म्हणजे काय स्लोप आहे बेटा. m म्हणजे स्लोप राईट. कशाने दाखवतो आपण dy बाय dx. ह्याचं दुसरं नाव काय ग्रेडियंट राईट. स्लोप ग्रेडियंट dy बाय dx. आणखी एक कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला पुढे सांगणारच. त्यानंतर हा झाला फर्स्ट बीट राईट. त्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल बघायचं आपल्याला. हे कोणाचं झालं टँजंटचं राईट. हे इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ काय असेल टँजंट राईट. y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. आता आपल्याला काय बघायचं आहे. हे झालं L1चं इक्वेशन. नॉर्मलचं इक्वेशन बघायचं. नॉर्मल ही टँजंटला कशी आहे परपेंडिक्युलर राईट. लेट्स सी द इक्वेशन ऑफ नॉर्मल. नाव द इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल फॉर्म्युला y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. आता नॉर्मल जी आहे ती एक्झॅक्टली टँजंटला परपेंडिक्युलर आहे. ही असेल तुमची टँजंट आणि नॉर्मल जी आहे ती टँजंटला काय एक्झॅक्टली परपेंडिक्युलर. बऱ्याच जणांना इक्वेशन माहिती आहे राईट. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असेल y मायनस y1 इज इक्वल टू मायनस 1 बाय m x मायनस x1 राईट. मग ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की टँजंट आणि नॉर्मल ही एक्झॅक्टली एकमेकाला कशी आहे परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर जर असेल तर इक्वेशन ऑफ नॉर्मलमध्ये फक्त तुमचा जो स्लोप आहे तो स्लोप काय घ्यायचा आहे रेसिप्रोकल. आलेला जो स्लोप आहे त्या स्लोपला रेसिप्रोकल करा आणि त्याला मायनसनं मल्टिप्लाय करा. तो तुमचा कुणाचा स्लोप असेल नॉर्मलचा. एक्झॅक्टली समजा सपोज काय असेल तुमचा जो स्लोप आहे तो स्लोप आला m इज इक्वल टू 2. स्लोप किती आला 2. एखाद्या कर्वचा स्लोप काय आला 2. मग आता मला नॉर्मलचा स्लोप काढायचा आहे. कुणाचा नॉर्मलचा. मग हा झाला कुणाचा टँजंटचा. स्लोप ऑफ टँजंट राईट. एक्झाम्पल सांगतोय. स्लोप ऑफ टँजंट इज काय असेल m इज इक्वल टू 2. मग याच्यावरून डायरेक्टली तुम्हाला स्लोप ऑफ नॉर्मल कॅल्क्युलेट करता येतं. स्लोप ऑफ नॉर्मल हा काय असेल याचा रेसिप्रोकल घ्या. रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय येईल 1/2 आणि याला मायनसने मल्टिप्लाय करायचं. टँजंटचा स्लोप कॅल्क्युलेट केल्यानंतर नॉर्मलचा स्लोप घेताना फक्त आलेली व्हॅल्यू रेसिप्रोकल करायची आणि त्याला मायनसनं मल्टिप्लाय करायचं. ते तुमचं काय असेल स्लोप ऑफ नॉर्मल. इक्वेशन जे ते इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू मायनस 1 बाय m x मायनस x1. मग आता टँजंट आणि नॉर्मल यांच्या इक्वेशनमध्ये काय डिफरन्स असतो. सपोज जर समजा काय असेल इक्वेशन ऑफ टँजंट ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. असं जर समजा तुमचं टँजंटचं इक्वेशन आलं कसं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. a b c हे कॉन्स्टंट असतील. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. अशा पद्धतीचं जर आलं तर इक्वेशन ऑफ नॉर्मल जे ते एक्झॅक्टली अपोजिट येतं. एक्झॅक्टली अपोजिट. इथं जर प्लस असेल तर यामध्ये मायनस येतं. बघा काय येतं हा जो काही वायचा कोइफिशियंट आहे तो x सोबत जातो. कोणासोबत x सोबत. x सोबतचा कोइफिशियंट कोणासोबत जातो y सोबत राईट.
इथं जर प्लस असेल तर इथं काय येतं मायनस. डिफरन्स फक्त एवढाच की ही जी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू टँजंट आणि नॉर्मलमध्ये वेगळी असू शकते. काय शकते? वेगळी. मग ही व्हॅल्यू काय असेल? डी इज इक्वल टू 0. राईट. हे असेल तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट. जर तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट माहीत असेल तर नॉर्मलचं इक्वेशन तुम्ही डायरेक्टली सुद्धा लिहू शकता. राईट. कसं? वायचा कोइफिशियंट एक्स, एक्सचा कोइफिशियंट वाय, मध्ये जर प्लस असेल तर मायनस. फक्त हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट काय असेल? वेगळा असेल. लक्षात आले? इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला स्लोपची गरज असते. कुणाची गरज असते? स्लोपची. आणि स्लोप काढण्यासाठी आपण काय करतो? जो दिलेला कर्व आहे त्या कर्वला डिफरन्शिएट करतो. तिथून dy बाय dx काय करतो? कॅल्क्युलेट करतो. dy बाय dx कॅल्क्युलेट केल्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल याच्या फॉर्म्युलेमध्ये ठेवतो. राईट. तिथून तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल कॅल्क्युलेट होईल. हा झाला एक तुमचा फर्स्ट कॉन्सेप्ट. टाईप नंबर 2 मध्ये हे टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स किंवा कॉन्सेप्ट झाले. टाईप 2 मध्ये जर समजा एखादा कर्व पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत अँगल करत असेल. काय करत असेल? अँगल. म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट न देता एखादा कर्व एक्स ॲक्सिस सोबत अँगल करत असेल तर त्या ठिकाणी तुमचे इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल हे फॉर्म्युला तोच राहतो, पण जो स्लोप आहे तो स्लोप काय होतो? चेंज होतो. ते आता आपण पाहणार आहोत. तो कॉन्सेप्ट जो आहे तो कॉन्सेप्ट पाहणार आहे. हे नोट डाऊन करत चला. इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. राईट. आता टाईप नंबर काय? 2. टाईप नंबर 2 मध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल हे इक्वेशन जे आहेत ते इक्वेशन सेम राहतील, फक्त जो स्लोप आहे तो स्लोप काय होईल? चेंज. मग आता टाईप नंबर 2 मध्ये कसं असू शकतं? बघा, एखादी जी लाईन आहे, इफ अ लाईन मेक्स अन अँगल थिटा विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, राईट, देन द स्लोप ऑफ लाईन इज m इज इक्वल टू टॅन थिटा. m इज इक्वल टू काय? टॅन थिटा. राईट. लक्षात असू द्या, एखादा कर्व आहे किंवा लाईन आहे, ती लाईन कर्व सोबत काय अँगल करत असेल, सम थिटा अँगल बनवत असेल, तर त्या लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप काय असेल? m इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दिलं असेल की लाईन मेक्स अन अँगल समथिंग π/2, 90, देन 45 लाईक दॅट. देन फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. म्हणजे तुम्हाला काय दिलं जाईल? अँगल दिला जाईल. तुम्हाला लगेच लक्षात येईल की जर अँगल दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल याच्यामध्ये फॉर्म्युला तोच राहील, फक्त जो स्लोप आहे तो स्लोप काय होईल? चेंज होईल. राईट. मग अशा कंडिशनमध्ये इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल? राईट. व्हॉट इज दॅट? इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट ज्या लाईनमध्ये किंवा लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप जर टॅन थिटा असेल किंवा लाईन जर अँगल बनवत असेल कर्व सोबत, तर त्या लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप काय असेल? टॅन थिटा. अशा ठिकाणी इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल? y मायनस y1 इज इक्वल टू हा जो स्लोप आहे हा स्लोप काय असेल? एमच्या ठिकाणी काय ठेवणार मी? टॅन थिटा. टॅन थिटा x मायनस x1. x मायनस x1. तुमच्या लक्षात आलं असेल की अशा प्रॉब्लेममध्ये कोणत्या जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कर्व आणि लाईन यांचा जर अँगल दिला असेल तर स्लोप काढण्यासाठी तुम्हाला dy बाय dx कॅल्क्युलेट करायची गरज नाही. डायरेक्टली जो आलेला अँगल आहे किंवा दिलेला प्रॉब्लेममध्ये अँगल आहे तो थिटाच्या जागी पुट करा, तिथून तुमचा स्लोप फाइंड आउट होईल. आणि स्लोप फाइंड आउट झाला की डायरेक्ट इक्वेशन काय असेल? y मायनस y1 इज इक्वल टू टॅन थिटा x मायनस x1. राईट. हे काय असेल? इक्वेशन ऑफ टँजंट. सपोज लाईन मेक्स अन अँगल. समजा मी म्हणलं एखादी लाईन आहे, ती लाईन 45 डिग्री अँगल बनवते. कोणासोबत? कर्व सोबत. 45 डिग्री. मग टॅन 45 म्हणजे काय असेल? व्हॉट इज टॅन 45? 1. म्हणजे त्या लाईनचा स्लोप काय आला? 1. राईट. म्हणजे m इज इक्वल टू 1. ती आलेली व्हॅल्यू
डायरेक्टली तुम्हाला कशात ठेवायची, इक्वेशन ऑफ टँजंटमध्ये, राईट. मग इक्वेशन ऑफ टँजंटमध्ये ठेवल्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल, y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप x मायनस x1. फॉर्म्युला चेंज नाही, फक्त स्लोप जो आहे ती काढण्याची पद्धत वेगळी, म्हणून टाईप नंबर, राईट. त्यानंतर सेकंड इक्वेशन ऑफ नॉर्मल, राईट. हा झाला इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला काय, अगेन y मायनस y1 इज इक्वल, हा जो टॅन थिटा आहे याचा काय घ्यावं लागेल, रेसिप्रोकल 1/tan थिटा x मायनस x1. बऱ्याच जणांचं लगेच लक्षात आलं असेल, सर यू आर रायटिंग ॲज अ रॉंग, राईट. हिअर इज मायनस, ही जी गोष्ट आहे ही विसरायची नाही. इथं काय असेल, -1/tan थिटा x मायनस x1 हे असेल तुमचा इक्वेशन ऑफ नॉर्मल. y मायनस y1 इज इक्वल टू -1/tan थिटा x मायनस x1 हे झालं नॉर्मलचं. यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की जो स्लोप आहे तो स्लोप काढण्याची जी काही समजा मेथड आहे ती मेथड काय थोडीशी डिफरंट, राईट. दिलेला स्लोप अँगलमध्ये असेल, तो अँगलमध्ये m इज इक्वल टू टॅन थिटा, इथून स्लोप फाइंड आउट करा. स्लोप इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलमध्ये पुट आउट केल्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल तुम्हाला फाइंड आउट. तर याच्यामध्ये पण काही पर्टिक्युलर केसेस आहेत. देर आर 2 पर्टिक्युलर केसेस ज्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली MCQचा आन्सर लिहू शकता, राईट. म्हणजे जर समजा तुमच्या लाईननं काय केलं, करसोबतचा जो काही अँगल आहे तो 0 केला, पर्टिक्युलर केसेस म्हणतो आपण त्याला, त्या पर्टिक्युलर केसेस तुम्हाला जो नोट पॉईंट आहे ती नोट पॉईंट म्हणून माहीत असायला पाहिजे. ओके, ते आपण बघू. ओके, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर केसेस आहेत कशामध्ये, की एखादी लाईन आहे, ती लाईन टँजंट लाईन जर कर्ल सोबत अँगल करत असेल तर यामध्ये 2 पर्टिक्युलर केसेस आहेत, राईट. त्या पर्टिक्युलर केसेसमध्ये दिस इज अ नोट पॉईंट, राईट. याला मी स्टार केलेलं आहे, राईट. या ज्या स्टार आहेत या स्टारवरून तुमच्या लक्षात येईल की हा जो पॉईंट आहे हा पॉईंट किती इम्पॉर्टंट आहे. ओके, मग ह्या ज्या नोट पॉईंट आहेत 2 ह्या व्यवस्थित लक्षात ठेवा. पर्टिक्युलर केसेस यामधून तुम्हाला डायरेक्टली जो MCQ आहे तो MCQ सॉल्व करता येईल. म्हणजे काय, जर तुम्हाला हा कॉन्सेप्ट माहीत असेल यू कॅन सॉल्व दॅट MCQ विदिन 10 सेकंड, राईट. मग ह्या पर्टिक्युलर केसेस काय आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. बघा, इक्वेशन ऑफ टँजंट माहिती आहे काय असतं, y मायनस y1 इज इक्वल टू टॅन थिटा x मायनस x1 हे काय तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट. मग या इक्वेशन ऑफ टँजंटसाठीच आपल्याला पर्टिक्युलर केस टाकायची. काय करायचे, पर्टिक्युलर केस. व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर केस, इफ टँजंट लाईन, राईट. कॉन्सन्ट्रेट करा, टँजंट लाईन मेक्स अन अँगल विथ कर्व थिटा इज इक्वल टू 0. म्हणजे टँजंट लाईन जी ती जर समजा कर सोबत अँगलच करत नसेल, राईट. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय 0, राईट. थिटा इज इक्वल टू काय 0. मग याचा मिनिंग काय, जर समजा थिटा इज इक्वल टू 0 असेल तर युअर टँजंट लाईन इज पॅरलल टू x ॲक्सिस, राईट. टँजंट लाईन इज parallel to x axis, राईट. म्हणजे या कॉन्सेप्टवरून हा कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं. जर समजा एखादी टँजंट लाईन कर सोबत अँगल करत नसेल म्हणजे 0 अँगल असेल तर ती टँजंट लाईन x ॲक्सिसला पॅरलल असते. मग x ॲक्सिसला जर पॅरलल असेल तर इक्वेशन ऑफ टँजंट काय येईल रे, व्हॉट इज दॅट इक्वेशन ऑफ टँजंट. हा टॅन थिटा काय येईल 0 इंटू एनिथिंग 0. मग इक्वेशन ऑफ टँजंट इज राईट काय असेल y मायनस y1 इज इक्वल टू 0. म्हणजे या कॉन्सेप्टवरून हा कॉन्सेप्ट लक्षात असायला पाहिजे. जर थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर इक्वेशन ऑफ टँजंट डायरेक्टली काय असतं y मायनस y1 इज इक्वल टू 0. y मायनस y1
इज इक्वल टू 0. हा झाला पहिला नोट पॉईंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट. त्यानंतर सेकंड कॉन्सेप्ट. इफ टँजंट लाईन मेक्स अन अँगल विथ कर्व थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. दुसरी कॉन्सेप्ट काय, जर समजा थिटा तुमचा पाय बाय 2 असेल तर टँजंट लाईन कुणाला परपेंडिक्युलर किंवा पॅरलल असेल, जर समजा थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 असेल तर टँजंट लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस राईट. टँजंट लाईन हे माहीतच असायला पाहिजे. टँजंट लाईन इज पॅरलल टू कोणता ॲक्सिस, वाय ॲक्सिस. आणि याच्यामध्ये जर थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 असेल तर इक्वेशन ऑफ टँजंट इज काय असेल रे इक्वेशन ऑफ टँजंट, हां x मायनस x1 इज इक्वल टू 0. मग जर समजा थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 ठेवलं तर इथं काय येईल तुमचा टॅन पाय बाय 2 म्हणजे इन्फिनिटी, आणि इन्फिनिटीची व्हॅल्यू ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0. x मायनस x1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑफ टँजंट. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. थिटा इज इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस y1 इज इक्वल टू 0. इफ थिटा इज इक्वल टू पाय बाय 2, इक्वेशन ऑफ टँजंट इज x मायनस x1 इज इक्वल टू 0. हा पूर्ण कॉन्सेप्ट आहे कोणाचा, इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्म. मग आता हा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट युटिलाइज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, एक्झाम्पल्स MCQ सॉल्व करायचे आहेत राईट. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू. हे व्यवस्थित प्रिपेअर करा. प्रॉब्लेम चालू करण्याच्या अगोदर ही जी काही समजा थिअरी आहे ती तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके.